यावर्षी पावसाळा जरा लवकरच सुरुवात झाली. रविवारचा दिवस होता आणि मी निघालो रसाळगडच्या दिशेने. खेडपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर असलेला हा दुर्ग. रस्ता वरपर्यंत येत असल्याने जास्त तांगडतोड करायची गरज भासली नाही. गडाची मुख्य पायवाट चालू होते तिथेच आपल्याला उजव्या बाजूला एक शिवलिंग पाहायला मिळते. थोडं पुढं चालल्यानंतर आपण गडाच्या दरवाजात येऊन पोहोचतो. दरवाजातून थोडं वर आल्यावर आपल्याला मारुतीचं मंदिर पाहायला मिळतं. गडावर जाणारी पायवाट एकदम सुस्थितीत आहे. थोडं वर आल्यावर आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजात येऊन पोहोचतो. दुसऱ्या दरवाजातून आजूबाजूचा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. पावसाची रिमझिम चालू होती. शेजारील गावांमध्ये शेतीच्या कामांना सुरुवात झाली होती. ढग येत जात होते. हे सर्व अनुभवत मी गड माथ्यावर येऊन पोहोचलो. गडमाथ्याच्या तटबंदीची पुनर्बांधणी केलेली दिसून येते. गडमाथा दूरवर पसरलेला आहे. गडावर छोट्या मोठ्या खूप साऱ्या तोफा आहेत. हे सर्व पाहत मी गडावरील झोलाई देवीच्या मंदिरात येऊन पोहोचलो. मंदिराच्या शेजारीच बारमाही पाण्याचे तलाव आहे. मंदिरातून पुढे जाताना थोडा उंचवटा असलेल्या भागावर गडाचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावरील इमारती ढासळल्या असल्या तरी त्याचे चौतरे अजून जसेच्या तसे आहेत. बालेकिल्ल्यावरील बुरुजावरून आपल्याला गडमाथा पाहायला मिळतो. गडावर खूप सारी छोटी मोठी तलाव आहेत. बालेकिल्ला पाहिल्यानंतर मी गडाच्या पुढील बाजूस निघालो. गडावर पावसाळी तळी देखील खूप आहेत. पुढे जात असताना आपल्याला एक पडझड झालेली इमारत दिसते. कदाचित हे धान्य कोठार किंवा दारुगोला कोठार असू शकतं. पडझड झालेल्या उद्ध्वस्त वास्तूही इथे आपल्याला पाहायला मिळतात.
हे सर्व बघत बघत मी किल्ल्याच्या शेवटच्या टोकाजवळ येऊन पोचलो. इथून दिसणारं दृश्य खूपच भारी होतं. धान्य कोठारापासून थोडं पुढे आल्यावर उजव्या बाजूला खाली आपल्याला शिवमंदिर पाहायला मिळतं. हा दुर्ग मोठ्या शहरांपासून खूप दूर आहे, त्यामुळे येथे जास्त लोकांची ये-जा होत नसावी. त्यामुळे येथील स्वच्छता आणि शांतता टिकून आहे. आडवाटेवरील दुर्ग भटक्यांसाठी या गडाची भटकंती म्हणजे एक सुखद अनुभवच आहे. संपूर्ण गड फिरून झाल्यावर मी थोडा वेळ विश्रांती केली आणि परतीच्या प्रवासासाठी निघालो.